नमस्कार मित्रांनो, आज आपण शिक्षक भरती दुसरा टप्पा या संदर्भात हे लाईव्ह स्ट्रीम घेत आहे। मित्रांनो, सर्वांना शिक्षक भरती दुसरा टप्पा या पार्श्वभूमीवर आपण ही लाईव्ह स्ट्रीम घेण्याचा एकच उद्देश आहे मित्रांनो, की आपण एक 2 दिवसापूर्वी पाहिला असेल जो पहिला टप्पा झाला। पहिल्या टप्प्यामध्ये काय असे उमेदवार होते की ज्यांनी पवित्र पोर्टल की जे आपलं टीचर रिक्रुटमेंट हे आपलं जे काय पोर्टल आहे आणि त्या पोर्टलवर त्यांनी अनावधानाने किंवा नजर चुकीने त्यांनी थोडी काही मिस्टेक केली होती। टीईटीचे मार्क असतील ते थोडेसे चुकीने त्यांच्याकडे नजर चुकीने किंवा काही इतर कारण असतील त्या दृष्टीने त्यांचे अपलोड झाले आणि निश्चितपणाने त्याचा परिणाम तुम्हाला पाहायलाच भेटला की ती जे काही यादी आहे, जे काही कॅन्डिडेट आहे ते स्पर्धेतून बाहेर पडले। टेट परीक्षा दिली, मार्क चांगले, परंतु काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला नंतर पुन्हा त्याचा म्हणजे पश्चाताप करावा लागतो। त्यामुळं त्या गोष्टी मी सांगणारच आहे। मी संपूर्ण माहिती की जी शिक्षक भरती दुसरा टप्पा या संदर्भात न्यू रजिस्ट्रेशन पासून ते तुमचे फायनल सिलेक्शन पर्यंत काय सूचना असतील, फॉर्म सर्टिफाय करायचा असेल, जाहिरात असेल, काय जागा असतील, प्राधान्यक्रम, कट ऑफ आणि थर्ड डेट या संदर्भात तुमच्यापर्यंत मी ही जी काय लाईव्ह आहे ती घेऊन येतोय। तर सर्वांनी मित्रांनो आपल्या या स्ट्रीमची लिंक सर्व टेलिग्राम ग्रुपला, व्हॉट्सअप ग्रुपला, सोशल मीडियाला तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून शेअर करा आणि आपण आपल्या मुख्य विषयाकडे जाऊया, शिक्षक भरती फेज 2। आता मी हडके सर या पाठीमागे बरेच व्हिडिओ पाठवलेले आहेत आणि बऱ्याच जणांनी प्रतिसाद पण चांगला दिलेला आहे की जी काय आपण माहिती सांगतोय ती निश्चितपणाने योग्य परिपूर्ण अशी आहे। ठीक आहे, आपण आता सुरुवात करूया। पहिला विषय आहे मित्रांनो न्यू रजिस्ट्रेशन। ज्यांनी 2023 मध्ये टेट परीक्षा दिली परंतु त्यांनी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशनच केलं नाही, त्यांना रजिस्ट्रेशन करता येते का? निश्चितपणाने रजिस्ट्रेशन करता येते। कालच आपण एकाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे। तुम्ही पवित्र पोर्टल ओपन करा, 2022चा टॅब आहे त्याच्यावर क्लिक करा, खाली रजिस्ट्रेशन म्हणून रजिस्ट्रेशन हिअर हा ऑप्शन आहे आणि ज्यांनी अगोदरच रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी 2022चा टॅब क्लिक केल्यावर तिथे तुमचा जो काय आहे लॉग इन ID, पासवर्ड येतोय, कॅप्चा येतोय, लॉग इन करा। परंतु न्यू रजिस्ट्रेशन असे बरेच उमेदवार आहेत की त्यांनी केलं नव्हतं। ते न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुमचा जो काय सीट टेटचा सीट क्रमांक आहे तो टाकायचा आहे, तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे तो टाकायचा, म्हणजे 2 नंबर लागणार तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनसाठी मित्रांनो। तुमचा टेटचा सीट क्रमांक आणि टेटचा ॲप्लिकेशन क्रमांक 2 नंबर टाकायचे। तुम्ही कॅप्चा टाका, तुमचं न्यू रजिस्ट्रेशन करा, माहिती फिलअप करा, झालं तुमचं न्यू रजिस्ट्रेशन। दुसरा मुद्दा की ज्यांनी रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेले आहे त्यांनी ते लॉग इन करा आणि महत्त्वाचा मुद्दा की असा एक सगळ्यांचा गोंधळ झालेला आहे मित्रांनो की आम्ही जो पहिला फेज होता त्यामध्ये आम्ही प्रिंट जे काय आहे फॉर्म सर्टिफाईड जो काय फॉर्म आहे तो सर्टिफाईड म्हणजे स्वप्रमाणपत्र केलेला आहे। मग आता पुन्हा लॉग इन करून करू का? तर काही गरज नाही। ज्यांचा फॉर्म क्लिअर होता, ज्यांचा माहिती अचूक होती, नंबर लागला नाही, परंतु त्यांना काही गरज नाही की फॉर्म आपण पुन्हा सेल्फ सर्टिफाय करायचा। आता माहितीसाठी स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही तो फॉर्म पुन्हा तुम्ही लॉग इन करून तुम्ही पाहू शकता की माझा फॉर्म पूर्ण बरोबर आहे का। परंतु फॉर्म बरोबर असेल तर पुन्हा तुम्ही करू शकताय, सेल्फ सर्टिफाय करू शकताय। परंतु काळजी घ्या त्याची की तुम्ही फॉर्म सेल्फ सर्टिफाय पूर्ण तुमचा झालाय का नाही, कारण कॉपीवरती जो काय सेल्फ सर्टिफाईडचा शिक्का आहे, जो वॉटरमार्क आहे तो येतोय का नाही तो पहा आणि ते करून टाका। एवढं काही नाही, फक्त उगाच आपण म्हणतो ना नसत्या उठं ठेव कशाला। जर वाटत असेल आपला फॉर्म क्लिअर आहे अजिबात करू नका। हे झालं आपलं फॉर्म सर्टिफायच्या बाबतीत। आता आपण जे काय पाहणार आहे ते कॅटेगरीवाल्या जे काय आहेत कॅटेगरीवाले स्टुडंट की ज्यांचं ACBC होतं आणि ACBC होतं परंतु त्यांना आता किंवा EW असो किंवा OBC ह्या संदर्भात काही सूचना आलेल्या आहेत। आता ह्या सूचना नक्की काय आहेत तर त्या कोणासाठी लागू आहेत तर तेही मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला। आता त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय त्यांनीच फॉर्ममध्ये एडिट करा।
आता आपला तिसरा मुद्दा आहे फॉर्म एडिट करायचा आहे. तुम्ही लॉग इन केलं की तुम्हाला फेज 1 फेज 2 दिसेल. फेज 2 क्लिक करा. त्याच्यावरती तुम्हाला काय जर एडिट करायचं असेल तर तुम्ही एडिट करू शकता. परंतु एक सूचना आलेली आहे मित्रांनो, 10 तारखेला एक सूचना आलेली आहे. तर ती सूचना काय आलेली आहे की प्रमाणपत्र स्वप्रमाणपत्र कोणी करायचंय. तर पहा, स्वप्रमाणपत्र संबंधित काही सूचना सांगितलेल्या आहेत त्यांनी. तर मी त्या थोडक्यात सांगतोय, त्या व्यवस्थित ऐकून घ्या मित्रांनो. सर्वांनी जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. आपला हा चॅनल आहे हाडके सरांचा. तर ह्या चॅनलवर सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. इथे पहा तुम्ही आपण दिलेलं आहे इथे, तर ते सर्च करा यूट्यूबला आणि चॅनल सबस्क्राईब करा, पाहू शकता. बघा, ज्या उमेदवारांना त्यांच्या स्वप्रमाणपत्रांमध्ये कोणतीही दुरुस्ती करायची नाही, आताच सांगितलं त्यांनी आता स्वप्रमाणपत्र म्हणजे अनसर्टिफाईड करणे आवश्यक नाही. फॉर्म अनसर्टिफाईड की जो हा फॉर्म आहे इथे वॉटरमार्क दिसतोय, सर्टिफाईडचा शिक्का दिसतोय तुम्हाला इथे वॉटरमार्क, करू नका. त्यांना काहीच गरज नाही. त्यांनी म्हणजेच अशा उमेदवारांनी स्वप्रमाणपत्राबाबत कोणतीही कार्यवाही करू नये. पुढील म्हणजे ज्यांनी असे वाटते आपल्याला नको कराय त्यांचा फॉर्म तुम्ही अगोदर सर्टिफाय केलेला आहे त्यांनी अनसर्टिफाय करू नका. तो ऑटोमॅटिक तुमचा ग्राह्य धरला जाणार आहे. मात्र जे उमेदवार, महत्त्वाचा मुद्दा बरं का, जे उमेदवार सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजे जे एसीबीसी या प्रवर्गाशी संबंधित आहेत, एसीबीसी अशा उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेल्या ज्या काय आहेत 10 मार्च 2025च्या सूचना, त्या सूचना त्यामध्ये 14 आणि 15 जो काय 14 आणि 16वा मुद्दा आहे, 14 आणि 16वा मुद्दा आहे जो आरक्षणासंदर्भात आहे. तर याच्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गात म्हणजेच एसीबीसी उमेदवार जे काय मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेले आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यू जे काय प्रमाणपत्र या प्रवर्गाचा लाभ यापुढे अधून्य नाही. ज्यांनी एसीबीसी आरक्षण घेतले त्यांना ईडब्ल्यूएस आरक्षण मिळणार नाही. तर सबब अशा उमेदवारांनी त्यांचा योग्य तो प्रवर्ग निवडून स्वप्रमाणपत्र पुनश्च प्रमाणित करणे अनिवार्य आहे. तुम्हाला ते करायलाच लागणार आहे. जे या प्रवर्गामध्ये आहे ते मी आता सांगितलं ते सध्या तिथे स्वप्रमाणपत्र म्हणजे अनसर्टिफाय केले असल्यास त्यामध्ये कोणताही बदल अथवा केला किंवा असा केला नसेल तर ते प्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाय करणे आवश्यक आहे. आणि जर कोणी केलं नसेल तर त्याचा या भरतीमध्ये त्याचा विचार केला जाणार नाही. आता ह्याच्यातही सांगतो मित्रांनो, तुम्हाला एडिटचा टॅब आहे. तुम्हाला इथे एडिटचा टॅब आहे, परंतु येथे काय एडिटचा टॅब आहे तर जे आरक्षण आहे कोणतं एसीबीसी ईडब्ल्यूएस आणि पुढे पण आहे कुणबी ओबीसी यांच्यासाठी तुम्ही एडिट फॉर्म करायचाच आहे. परंतु हे एडिट करताना काळजी घ्या मित्रांनो. त्यासाठी ही लाईव्ह स्ट्रीम तुमच्यापर्यंत मी घेऊन आलो मित्रांनो. वेळोवेळी तुमच्यापर्यंत मार्गदर्शन करतोयच, पण हे जे काय आहे ना ते करताना लगेच आज उद्या करू नका. तुम्हाला 20 तारखेपर्यंत मुदत आहे मित्रांनो. मग 18 तारखेला 19 तारखेला तुम्ही फॉर्म सर्टिफाय करा. जरा इतर व्यक्तींचा सल्ला घ्या आणि त्या दृष्टीने तुम्ही हे करा. तर हे जे करत असताना थोडी काळजी घ्या मित्रांनो, कारण त्याचं हे उदाहरण देतो तुम्हाला काय होतं ते. तर अशा पद्धतीने आता 14 आणि 16वा जो मुद्दा होता तो थोडक्यात सांगतो. शासन निर्णय क्रमांक 27/2024 म्हणजे 27 फेब्रुवारी 2024च्या नुसार मित्रांनो, तर या आदेशाद्वारे जारी करण्यात आलेल्या आदेशांच्या अनुषंगाने आराखीव म्हणजेच खुला आणि आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे एसीबीसी आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याबाबतचा योग्य ते बदल करणे आवश्यक आहे. किती तर तुम्हाला 27 फेब्रुवारी 2024च्या नंतरचा, त्याच्या अगोदर असेल तर नाही, तुम्हाला नाही. 27 फेब्रुवारी 2024 नंतर जे काय तुम्ही आरक्षणामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट काढले असेल तर त्यांनी तुम्ही तिथे ते बदल करायचा आहेच. आणि आता 16वा मुद्दा सांगितला त्यांनी की सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग म्हणजे एसीबीसी या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेल्या म्हणजेच आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यूएस या प्रवर्गाचा लाभ यापुढे अधून्य नाही, तुम्हाला घेता येणार नाही. सबब आरक्षण धोरणातील बदलांमुळे आरक्षणामध्ये बदल झाले, त्यामुळे नवीन जाहिरातींच्या वेळी उपरोक्त नमूद उमेदवारांना त्यांचा योग्य तो प्रवर्ग निवडण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. ज्या काय इथून मागे झाल्या जाहिराती त्यांनाही दिलं होतं. आता या शिक्षक भरतीमध्ये सेकंड फेजमध्ये पण दिलेलं आहे. त्यामुळे जो काय 14-15 मध्ये योग काय बदल करायचा आहे त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील. हे बदल तुम्हाला करायचे आहेत आणि ते स्वतःच्या जबाबदारी इथे स्पष्ट सूचना दिल्यात, ज्या काही 10 तारखेच्या सूचना होत्या त्यामध्ये. तर अशा पद्धतीने हे जे काय ते करायचे. आता हे झालं कोणतं तर
आपला जो काय प्रवर्ग आहे त्या संदर्भात एडिट करता येईल. दुसरा एक गोष्ट आहे एडिट कोणती करता येईल, तर जे काही व्यावसायिक आणि शैक्षणिक क्वालिफिकेशन असेल तेही एडिट करता येईल. परंतु ते कधी, तर तेही जे काय फेब्रुवारी 2023 म्हणजे 2023ला जी काही ॲड आली होती आपली शिक्षक भरतीची टेट परीक्षेची जोपर्यंत फॉर्म भरायची मुदत होती तोपर्यंतच, आय थिंक 12 फेब्रुवारी असेल, 12 फेब्रुवारी 2023 ह्या तारखेच्या अगोदर तुमचं जर काय प्रमाणपत्र असेल, व्यावसायिक असेल, शैक्षणिक असेल, MSc IT असेल, TET टेट, तेच प्रमाणपत्र तुम्हाला तेथे अपलोड करता येईल किंवा त्यामध्ये तुम्हाला एडिटचा संधी आहे. कोण असं असेल की बाबा ज्याचं TETचं प्रमाणपत्र त्यावेळेस सापडत नसेल किंवा निकाल आला नसेल, नंतर आला, तर करू शकता तुम्ही. तुमचं काय B.Ed झालं असेल त्यावेळेस, M.Ed झालं असेल अगोदर, पण तुम्ही नोंद केली नसेल, करू शकता. ठीक आहे मित्रांनो, सर्वांनी ही लिंक आहे ना सर्व ग्रुपवर शेअर करा बरं. चला सर्व ग्रुपवर, आणि तुमचा पण मला सपोर्ट पाहिजे मित्रांनो. मीही वेळेत वेळ काढून तुमच्यापर्यंत येतोय, त्यामुळे तुमचाही सपोर्ट पाहिजे मला. आपण ही जी काही लाईव्ह घेतोय शिक्षक भरती संदर्भात, तर त्याचा नक्कीच उपयोग होईल. आणि माझं एक सांगणं आहे मित्रांनो की हा शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आहे जो काय, तर हा टप्पा, यासाठी जे काही फॉर्म सर्टिफाय करायचे आहेत ते तुम्ही लगेच करू नका. 1-2 दिवस थांबा, अजून 18 तारखेला करा, 19 तारखेला करा, जरा थोडा अंदाज घ्या. तर अशा पद्धतीने आता एडिट करताना मित्रांनो TET CTET जे काय करता ते नीट करा. कारण तुम्हाला माहिती असेल, कालच मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर पण टाकले की शिक्षण विभाग प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद सोलापूर याच्यामध्ये जो पहिला फेज झाला त्यामध्ये पहा की 2019 मध्ये त्यांनी TETचे काही गुण त्यांनी ही केले होते, टाकले होते फॉर्म भरताना. परंतु त्यात त्यांचं जे काय आहे कोणतं TET प्रमाणपत्र, तर ते तुम्हाला वाचून दाखवतो काय त्यांचा प्रॉब्लेम झाला ते थोडक्यात. तर पहा मित्रांनो, येथे जे काय आहेत तर उमेदवारांची नावं पण दिलेली आहेत. एक 5 उमेदवार आहेत आणि त्यांची नाव दिली आहेत. तर त्यांचं काय झालं, त्यांचं जो काय पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करताना त्यांनी त्यांच्या अनावधानाने चुकून किंवा इतर काही कारण असेल, सांगू शकत नाही, त्यांचे TETचे मार्क आहेत तर ती त्यांची 2019ची TET होती आणि त्या TET मधील प्रत्यक्ष मार्क त्यांना होते कमी त्यांची कॅटेगरीनुसार, आणि ते थोडेसे त्यांनी अपलोड करताना त्यांनी जास्त केले की जे मी पास आहे TET अशा संदर्भात. मग 74चे 86 झाले, कोणाचे 60चे 84 झाले, 60चे 87 झाले, असे काय 62चे 86, 57चे 87 हे झाले. परंतु हे करता झाले, परंतु त्यांना आता असं झालं सिलेक्शन झालं, ऑर्डर भेटल्या, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये ते बाहेर पडले. किती मोठी म्हणजे ही म्हणायला लागेल शोकांतिका की बाबा शिक्षक भरतीमध्ये एवढं आपलं सिलेक्शन झालं आणि आपण त्यातून बाहेर पडतोय. ही गोष्ट नंतर खूप मनाला खूप टेन्शन येतं मित्रांनो. आणि एक सगळीकडे आपला एक भोबाट झालेला असतो, बाबा शिक्षक झाला, कुठे आपलं स्वागत होतं, कुठं सत्कार, आणि त्यानंतर अशा गोष्टी घडतात. त्यामुळे असं होऊन देऊ नका. काय आहे ना माहिती, सत्य, ते सत्य माहिती तुम्ही भरा. पुन्हा आपल्याला मानसिक त्रास नको व्हायला आपल्या कुटुंबांना, घरच्यांना वगैरे. ठीक आहे, हा विषय झाला आपला एडिटचा वगैरे. तिसरा विषय आता जाहिराती. मित्रांनो, तिसरा विषय हा जाहिरातींचा आहे. जाहिराती किती अपलोड झाल्यात मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, जवळजवळ 1900 म्हणजे आता 2000च्या पुढे ज्या काय त्या जाहिराती अपलोड झालेल्या आहेत. हे झाल्यात खाजगी संस्थेच्या. खाजगी संस्थे 1-10 मुलाखतीसाठी. काही असतील संस्था की त्या बाबा डायरेक्ट आमचं एकाच एक उमेदवार देणार आहे मी, ठीक आहे. परंतु ह्या ज्या जाहिराती अपलोड झालेल्या आहेत, बऱ्याच अजून अशा आहेत की जे काही जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आहेत माध्यमिक, त्यांनी लेटर काढलेले आहे की जास्तीत जास्त लवकर बिंदू नमवले करून तुम्ही हे करा. 2दा-3दा मुदतवाढ दिलेली आहे त्यांना. आता जाहिराती त्या अपलोड बऱ्यापैकी झालेल्या आहेत. आता राहिलेत ते कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, ह्यांचं जे काय तर ह्यांचा डाटा आता गोळा करायचं काम चालू झालेलं आहे. त्या काय त्यात त्यांना 4-5 दिवस देतील. त्याच्यावरती ते जिल्हा परिषद आहेत त्यांची संचमानता वगैरे काय असेल तो भाग थोडासा वेगळा आहे. परंतु बिंदू नामावली करून घेणे, त्यानंतर रोस्टर पूर्ण करून घे काम आता बऱ्यापैकी चालू आहेत. त्या ज्या जागा आहेत त्या जिल्हा परिषद वगैरे सायन्स संस्था हे ते अपलोड करतील. आता हे अपलोड करतील. आता आपण पाहिलं तर 30 मार्चपर्यंत काहीतरी मुदत दिलेली आहे. 30 मार्च त्यानंतर 30 मार्च नंतर त्या जाहिराती तुम्हाला दिसाय चालू होतील मित्रांनो. जाहिराती दिसाय चालू होतील. मग पुन्हा लॉग इन करायचं, आपण आपल्या अकाउंटला जायचं किंवा होम पेजवर पण जी काय होम पेज आहे त्या होम पेजवर पण तुम्हाला त्या जाहिराती दिसतील.
मग तिथे तुम्ही क्लिक करा, त्या सूचना वगैरे असते त्या टॅब येईल जाहिराती म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट, ते क्लिक केलं की त्यानंतर तुम्हाला कोणत्या पाहिजेत, संस्थेचे पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पाहिजे, क्लिक करा, जाहिराती दिसते. ते जाहिराती तुम्ही डाउनलोड करा. ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही लॉग इन करायच्या अगोदरच तिथे खाली इथे दिसते तुम्हाला, इथे टॅब आहेत हे पिवळे येलो कलरचे, तिथे तुम्हाला दिसेल टॅब. तर अशा पद्धतीने तिथे तुम्ही जाहिराती डाउनलोड करा. तुम्ही पहा तुमच्या बाबा कॅटेगरीची कोठे जाहिराती कशा आहेत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था. हे करत असताना थोडंसं एक शांत डोक्याने तुम्ही काम करा, कारण आम्ही जी चुकी केली ती तुम्ही चुकी करू नका मित्रांनो. तुम्हाला प्रेफरन्स कसे द्यायचे हे पण तुम्हाला सांगितलं. अशा पद्धतीने हे जे काय आहेत ना, तर ह्या जागा, त्यानंतर हे प्राधान्यक्रम द्यायचे. आता ह्या जाहिराती म्हणजेच त्या काय जागा आहेत त्या समजतील तुम्हाला. त्यानंतर पुढचा विषय आपला की प्राधान्यक्रम लॉक करणे कधी. आता ह्या ज्या जाहिराती आहेत त्या आपल्याला मार्च नंतर म्हणजे एप्रिलमध्ये आपल्याला दिसतीलच, आणि प्राधान्यक्रम लॉक करणे हे कदाचित मला असं वाटते मेमध्ये तुम्हाला येतील, माझ्या मते बरं का, मेमध्ये. त्यासाठी त्या अगोदर तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय आहे का पूर्ण पहिला पाहून घ्या. आणि हे जे काही मेमध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी येतील आले की तोपर्यंत आता असे एक हे झालेले आहे की ज्या जागा आहेत आपल्या जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या का अजून अपलोड झाल्या नाहीत, का दिसत नाहीत, तर त्याच्यामध्ये मागे एक असं समजतंय की ज्या काय आंतरजिल्हा जिल्ह्यांतर्गत बदल्या आहेत त्या ह्या मे एंडिंगपर्यंत होणार आहेत. त्यामुळे ते काय आहेत ते झाल्यानंतर मग जाहिराती आहेत त्याची एखाद्या वेळेस अजून डेट वाढू शकते. मग ते अपलोड ज्या काय आहेत जिल्हा परिषद वगैरे त्यांच्या जाहिराती त्या थोड्याशा उशिरा होतील, पण त्या उशिरा होतील म्हणूनच मी सांगतो तुम्हाला की मेमध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी येतील. कारण एप्रिल महिना पण जाहिरातीसाठी सुद्धा राखीव असू शकतो, हे मत आहे, फायनली नाही आहे बरं का. नाही तर त्याचा तुम्ही असं म्हणताल की बाबा तुम्ही असं म्हणलं होता. तर जास्तीत जास्त जागा आल्या पाहिजेत, त्यामुळे प्रत्येकालाच त्याचा म्हणजे फायदा होणार आहे. त्यामुळं थोडा वेळ लागू द्यात, पण जास्त जागा येतील, आपलाही नंबर लागेल. तर अशा पद्धतीने हे जे काय आहेत त्या जागा त्या येतील. तुम्हाला मेच्या एंडिंगपर्यंत प्राधान्यक्रम लॉक करण्याची तुमचं होईल, आणि जून जुलैच्या दरम्यान म्हणजे जूनलाच तुमचं जे काय ती यादी लागू शकेल. जूनमध्येच तुम्हाला जे काय ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतील. त्यामुळे डॉक्युमेंटही तुमचे तयार असू द्या हे सांगतो. जो कोण कॅन्डिडेट असेल, ओबीसी कॅन्डिडेट असतील किंवा इतर प्रवर्गातले ज्यांना NCL लागते, नॉन क्रिमिलियर, ते प्रमाणपत्र तुम्ही तयार ठेवा. काहींचे असे प्रॉब्लेम आहेत की सर आमचा जो डोमसाईल आहे तो आमचा 17-18 वर्षापूर्वीचा आहे. काही फरक पडत नाही. डोमसाईल म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी, त्यामुळे तुम्ही अजिबात निश्चिंत राहा. तर तुम्ही डोमसाईल अपलोड करा. काहीकडे MSCIT नाही आहे म्हणून आम्ही नाही, MSCIT तुम्हाला 2 वर्ष मुभा आहे. तुम्ही जॉईन झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्ही ते प्रमाणपत्र सबमिट करू शकता. कोण घाबरते की आमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही, काही काळजी करू नका. कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही जॉईनिंग झाल्यानंतर 6 महिन्यांनी 1 वर्षाच्या आत देऊ शकता, काही काळजी करू नका. तर हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे. मित्रांनो सर्वांनी लाईक करा बरं, चला लाईकचा आकडा आपला कमी आहे, आणि लिंक सर्वांनी शेअर करा. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलोय तुमच्यासाठी फक्त. का तर ही जी काही शिक्षक भरती आहे 2025ची आणि दुसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा, ज्या काही सूचना आहेत त्या हे करतोय. कारण 2 दिवसापूर्वीच पाहिलं असेल की जे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये काही कॅन्डिडेट आहेत की चुकून अनावधानाने त्यांचे मार्क जास्त एडिट झाले, ते भरतीतून बाहेर पडले. ही गोष्ट आहे ना. मग तुमचे मार्क आहे, तुमच्याकडे सगळं आहे, परंतु थोडंसं काही गोष्टी तुम्हाला माहीत नसतील. आपण काहीतरी वेगळं करतो आणि आपण पुन्हा भरतीतून बाहेर. असं व्हायला नको यासाठी मी तुमच्यापर्यंत आले. त्यामुळे निश्चितपणाने ही जी लिंक आहे ना ती सर्व ग्रुपला शेअर करा. तर अशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन वगैरे होईल, काही नाही. परंतु हे होत असताना मला अजून एक सांगायचे मित्रांनो की आपण सिलेक्शन हो अगर ना हो, आपण 30चा पहा, इथे मी जो काय थंबनेल दिलेले आहे त्यावरती पहा. 3rd टेट निश्चितपणाने प्रस्ताव मंत्रालयात गेलेला आहे, तेथे मंजुरी भेटेल ही नंतरच आहे. शक्यतो मंजुरी भेटणं हा भाग राहू द्या बाजूला, पण अभ्यास करणं हे आपल्या हातात आहे. कारण आता पाहिलं असेल तुम्ही 2019ची जी काय झाली, 2000 ते विद्यार्थी, त्यानंतर 2023ची जी कॅन्डिडेट ते पुन्हा परीक्षा देणार आहेत, देतातच आपल्याला माहिती आहे. त्यामुळं त्यांचा विचार करू नका, तुम्ही चांगला अभ्यास करा. जे सेकंड फेजमध्ये लागतील त्यांनी चांगला अभ्यास करा, त्यांनी अभ्यास सुरू ठेवा. आता सेकंड फेज आला आहे, माझा नंबर लागेल ही गोष्ट तुम्ही थोडीशी मनातून काढून ठेवा. फक्त आता अभ्यास चालू करा 3rd टेटचा. काही दिवसातच त्याचं नोटिफिकेशन येण्याची किंवा जी काही परीक्षा आहे त्यांची नोटिफिकेशन त्यांचं ओपन होण्याचे चान्सेस आहेत.
त्यामुळं हे जे काय ते मेपर्यंत नोटिफिकेशन ओपन होईल. जून जुलै ऑगस्टमध्ये परीक्षा होईल, सांगू शकत नाही कधी. कारण आता सगळेजण म्हणतो ते मेमध्ये ही होईल. माझा मागचे पण व्हिडिओ पहा की मी जून जुलै ऑगस्ट बोलतोय. कारण त्यांनाही काहीतरी टाइम टेबल असतं ना, त्यांना पण ते पाहिलं पाहिजे की बाबा कोणत्या महिन्यामध्ये परीक्षा नाही आहेत IBPS पॅटर्नच्या. शिक्षक भरती म्हणलं तर 15 दिवस पेपर चालतात, 2-3 बॅच असतात, कॅन्डिडेट तेवढे आहेत. त्यामुळं हे जे काय आहे ना त्याचं थोडंसं ते लांबपर्यंत जाईल परीक्षा. परंतु निश्चितपणाने आता वेबसाईटवर ऑफिशियल जे काय जाहिरात ती पण म्हणजे येण्याचे चान्सेस आहेत. अभ्यास चालू करा. तुम्ही म्हणता नोटिफिकेशन आले की आमचा अभ्यास होईल, असं आपण 2 परीक्षा झाल्या म्हणतो, 19 आणि 23 नाही. त्यामुळे अभ्यास चालू करा. मॅथ्स रिझनिंग अतिशय छान पद्धतीने करा. तुम्ही तेच करा, आता रिझनिंगच चालू करा. रिझनिंग मराठी व्याकरण म्हणलं तर सोपं असतं, इंग्रजी व्याकरण थोडं अवघड असतं, ते ठोकून देतो आपण, सगळ्यांचाच अनुभव आहे. आता आपण म्हणून की मेरिट कितीपर्यंत लागेल, कसं काय लागेल सर, ह्याचं सेकंड फेजचं, थर्ड टेस्टचं, तर त्यावरही बोलतो मी मेरिटवर थोडं. परंतु जे काय आहे ही लाईव्हच्या माध्यमातून सांगतोय तर ते थोडं कुठेतरी जरा मनामध्ये घ्या जरा. आणि आपण पाहिलं आता आपले बरेच उमेदवार लागले वगैरे, जॉईन झाले, सेलिब्रेशन वगैरे, आपलं कधी हे थोडंसं जरा ध्यानामध्ये घ्या आणि अभ्यास चालू करा. जे काय ऑनलाईन क्लास असतील ते पहा, मॅथ्स रिझनिंगचं लावून टाका, तुम्ही पुस्तक असेल ती घ्या, सराव चालू करा, सराव. आणि रोज 3-4 तास फक्त रिझनिंगचा सराव करा. ज्याला शिक्षक भरती द्यायची, बरं ठीक आहे, शिक्षक भरती सोडून बाकीच्या परीक्षा नाहीत करे, अरे आहेत ना, IBPS पॅटर्नवरतीच आहेत तुम्ही. त्यामुळे तुम्ही हा जो अभ्यास करणार आहे ना तो इतर परीक्षेला पण लागणार आहे. आपले कितीतरी कॅन्डिडेट महसूल सहाय्यक झालेत, आरोग्य सेवक झालेत, 40% 50% झालेत, कितीतरी उमेदवार तलाठी झाल्यात, PSI झाल्यात, जे टॅक्स असिस्टंट झाल्यात, आहेत ना त्यांचं. त्यामुळे तुम्ही अभ्यास करा. शिक्षक भरती तर होणारच आहेत थर्ड टेट, परंतु त्याच्या अगोदरही तुमचा दुसरा एक नंबर लागू शकतो. त्यामुळं तुम्ही निश्चितपणे अभ्यास करा. आता कट ऑफ म्हणलं तर सेकंड फेजचा कट ऑफ, शिक्षक भरती दुसरा टप्पा कट ऑफ. आता त्यावरती 2 मिनिटं बोलतो मित्रांनो. कट ऑफ तुम्ही म्हणताय की किती आमचा लागेल का, एनी चान्स असे येत आहेत तुमचे हे कमेंट वगैरे. परंतु एक सांगायचे मित्रांनो, इथे जो कट ऑफ आहे ना तो जास्त खाली येणार नाही. कारण ह्या जागा कमी आहेत, फेज 1पेक्षा निश्चितपणाने कमी आहेत. आणि ह्या जागा कमी आहेत, तर ह्या कमी असल्या कारणाने तुम्हाला एक समजलं पाहिजे, एक साधं कारण आहे की फर्स्ट फेजमध्ये ज्यांचं सिलेक्शन मुलाखतीला झालं होतं शिक्षण संस्थेवरती, त्यातले कितीतरी उमेदवार लागलेच नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ जे कट ऑफ होता आपला, उदाहरणार्थ एक सांगतो बरं का, एक्झाम्पल, 110ला OBCचा महिला कॅन्डिडेट लागली होती आणि 110वाल्या अजून राहिल्या होत्या 2-3 काय 10-12 किंवा 109च्या. त्यांना मुलाखतीला 10 संस्था आल्या, पण तेथे त्यांचं झालं नाही. मग त्याच उमेदवार OBCमध्ये आत्ता आहेत ना, कशासाठी, कॉम्पिटिशनला. त्याच उमेदवार 109 आणि 10वाल्या ज्या राहिलेल्या आहेत त्या आहेत. मग ज्या जागा येतील त्यामुळे ते कॅन्डिडेट आहेत तेच लागून जाणार आहेत. कशाला, स्थानिक स्वराज्य संस्थेवरती. मुलाखतीला थोडं खाली मेरिट कमी येईल, मुलाखतीला निश्चितपणाने मेरिट खाली येईल थोडंसं. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था म्हणलं तर तेथे जे उमेदवार मुलाखतीसाठी निवडले गेले होते त्यांच्यातूनच ते उमेदवार आता येथे होईल. आता दुसरा प्रश्न असा की तुम्ही म्हणता सर मुलाखतीला तर 9वी 10वीचे 6वी ते 8वीचे उमेदवार होते, आम्ही 1 ते 5ला आहे, त्यांचं BEd होतं, ठीक आहे. पण सगळ्यांचं BEd ना, तुम्ही विचार करा, आपले कितीतरी कॅन्डिडेट आहेत की जिल्हा परिषदेला लागलेले आहेत 1 ते 5ला, त्यांचं DEd BEd MA MAd पण आहेत काही जणांचं. त्यामुळं बऱ्याच असे उमेदवार आहेत की त्यांचं DEd BEd आहेत ना. त्यामुळं असं काही नाही, तर मेरिट थोडंसं हायच लागणार आहे. म्हणजे मागचा जो कट ऑफ होता त्यापेक्षा 1-2 मार्कांनी खाली येईल. आणि मुलाखतीचं म्हणलं तर ते जास्त खाली येणार आहे. थर्ड टेटचा हे विचारतात की बाबा किती मार्क पडले पाहिजे, किती मार्क. तुम्ही अभ्यास करा, पहिल्यांदा तुम्ही अभ्यास करा, बाकी नंतर ते मेरिट पाहते. याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचे मित्रांनो. चला सर्वांनी मित्रांनो आपल्या या व्हिडिओची लिंक सर्व मित्रांपर्यंत शेअर करा. पुन्हा एकदा सांगतो, सेकंड फेज दुसरा टप्पा जे फॉर्म सर्टिफाय करणार आहेत त्यांनी हा सिम्बॉल आले का पहा, इथे पहा सर्टिफाय दिलेला आहे. तर हे जे काय आहे सर्टिफाय, हे जे सिम्बॉल आला, हा वॉटरमार्क आला तर आपला फॉर्म सर्टिफाय झाला आहे. अशा पद्धतीने हे करा. आणि जे काय एडिट करायचे आहे ते एडिट करा, ज्याला एडिट करायचं नाही त्यांनी हात लावू नका, उगाच नसता उद्योग करू नका. हेच व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे. तर पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा सेकंड फेजसाठी, येणाऱ्या नेक्स्ट स्टेजसाठी जे अभ्यास करतायत त्यांना पण खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्वांनी आपल्या चॅनलची लिंक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.